आपण सगळी धावत्या जगातली माणसं आहात. व्याख्यात्याला वेळ कमी असतो, पण आज श्रोत्यांना वेळ कमी आहे याचीही मला जाणीव आहे. आणि तुम्ही सगळे म्हणजे जरा वादळापूर्वीची शांतता आहे. इथं आल्यानंतर दीप प्रज्वलन करताना सुद्धा प्रचंड भीती वाटत होती. म्हणजे तुम्ही सगळे काळजावर दगड ठेवून काम करणारी माणसं आहात. प्रत्येकाच्या घरामध्ये जो गॅस सिलेंडर आहे, जो प्रत्येक जण आनंदाने चहा पित असेल, त्याच्यावरती स्वयंपाक करत असेल, त्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुखाचा धूर काढायचं काम आणि त्याची बीजारोपण किंवा त्याची पायाभरणी हे हजारवाडीमध्ये या तुमच्या प्लांटच्या ठिकाणी होते. त्यामुळे काळजावर दगड ठेवून काम करणाऱ्या तुमच्या सगळ्या या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना मी मनापासून सुरुवातीला कडक सॅल्यूट करतो. आपल्या सगळ्यांना एका गोष्टीची मी सुरुवातीला जाणीव करून देतो की आज 19 फेब्रुवारीला फक्त तुमच्या हजारवाडीच्या प्लांटवरती नाही, फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशातल्या तब्बल 25 राज्यांमध्ये आणि जगाच्या पाठीवरच्या तब्बल 18 देशांमध्ये ज्या एका महापुरुषाची जयंती साजरी केली जाते, त्या महापुरुषाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पण अनेकांनी गैरसमज होतं. मला टाइम लिमिटेशन याची जाणीव आहे, पण एक महत्वाचे छत्रपती शिवाजी महाराज, ढाल तलवारीच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज, अफजल खानाचे पोट आणि शाहिस्ते खानाचे पोट याच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज, घोडा उंट गड किल्ले याच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज. कदाचित आजवर तुम्ही कधीच ऐकले नसतील असे छत्रपती शिवाजी महाराज. एका जातीपुरते एका धर्मापुरते मर्यादित न ठेवता त्याच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज. असे छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही कधीच ऐकले नसतील. हे छत्रपती शिवाजी महाराज पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये मी मांडतो. काही हरकत नाही 20 ते 25 मिनिटं, कारण पाठीमागच्या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका देवळात रात्री 11 वाजता बोलायला उभा राहिलो होतो साहेब. 11 वाजता ते देवळातली सगळी माणसं उठून घराकडे गेले. दोघंच विचार राहिले. आणि म्हटलं सगळं गाव उठून घराकडे गेले, तुम्ही कधी जाणार? तर त्यातला एक विचारा म्हटला, साहेब अजिबात काळजी करू नका, आम्ही झोपायला देवळात असतो. म्हणजे त्याची अवस्था तुम्ही सगळे आता या प्लॅनमध्ये थोड्या वेळानं परत काम करणार आहात. पण आज शिवजयंतीच्या निमित्तानं काहींना मला वाटतं सुट्टी असेल, पण तुम्ही सुट्टी न घेणारे सगळे कर्मचारी आहात. तुम्हाला एका गोष्टीची जाणीव करून देतो की छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व त्या काळामध्ये फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप असलं काहीच नसताना जगाच्या पाठीवरती त्या काळामध्ये पोहोचलेला आहे. म्हणजे आपल्या गावामध्ये एखादा माणूस एखाद्या गल्लीमध्ये जर मेला तर त्याचा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या चौकात मोठा बॅनर करून लावल्यावरच कळते अरे बिचारे गेलं वाटतं. तर त्याची तुम्हाला एक जाणीव करून देतो. महाराजांचा मृत्यू झाला 1680 ला आणि 1680 नंतर फक्त 14 वर्षामध्ये 1694 ला पहिलं शिवचरित्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आलेलं होतं. महाराष्ट्रात नव्हे तर ते शिवचरित्र कोणी एका भारतीय माणसाने नव्हे तर कास्मोदी गार्दा नावाच्या एका पोर्तुगीज माणसाने लिहिलं होतं. म्हणजे ते शिवचरित्र जे आहे त्याचं पोर्तुगीज नाव होतं विदा डू अकाउंसो फेलिसिसोमो फेमोसो शिवाजी, हे पोर्तुगीज नाव. त्याच्यानंतर त्याचं इंग्रजी नाव सेलिब्रेटेड लाईफ ऑफ फेमस शिवाजी द ग्रेट, आणि मराठीमध्ये त्याचं नाव असं होतं सर्व प्रसिद्ध असणाऱ्या शिवाजी महाराजांची जीवनगाथा. अर्थात जगाच्या पाठीवर त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सगळीकडे पोहोचलेले आहेत. त्याचं कारण आज तुम्ही या गॅसच्या प्लांटमध्ये काम करताय, तर एका गोष्टीची जाणीव करून देतो. 350 वर्षांपूर्वी कुठल्याही प्रकारचं आधुनिक यंत्र आणि आधुनिक उपकरण नसताना सुद्धा धूर निर्माण करायचं काम आणि धुराच्या माध्यमातून संदेश वाहनाची यंत्रणा ही महाराजांनी त्या काळात निर्माण केली होती. अर्थात पांढरा धूर जर केला तर ती शुभ बातमी आहे आणि काळा धूर जर केला तर ते अशुभ बातमी आहे असा संदेश त्या काळात पोहोचवला जायचा. रायगडावरचा काळा धूर हा पन्हाळ्यावरती दिसायचा, पन्हाळ्यावरचा विशाळगडावरती दिसायचा, विशाळगडावरचा प्रचितगडावरती दिसायचा, प्रचितगडाचा सामानगडावरती दिसायचा, सामानगडाचा राजगडावरती दिसायचा, असा प्रत्येक गडावरती तो मेसेज पोहोचवला जायचा. त्या काळात एका तासात एक संदेश 450 किल्ल्यांवरती पोहोचत होता. हे महाराजांनी त्या काळामध्ये तयार केलेले यंत्र. त्याचा अर्थ असा की महाराज फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. व्हिएतनाम सारखं छोटं राष्ट्र, छोटं व्हिएतनामचं नाव तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, पेपरला सारखी बातमी येते व्हिएतनामचं पॅलेस्टाईन बरोबर युद्ध चालू झालंय. पण त्या व्हिएतनामनं अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला बरोबर 10 वर्षांपूर्वी हरवलं. हरवल्यानंतर व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाला पत्रकारांनी प्रश्न केला होता, साहेब तुम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला कसं काय हरवलं? त्यावेळी व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष सांगत होता, युद्धाच्या काळामध्ये मी स्वतः जगाच्या पाठीवरच्या एका महान पुरुषाचं चरित्र वाचत होतो, त्या महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आम्हाला अमेरिकेला हरवणं शक्य झालं. साधी गोष्ट नाही. त्या व्हिएतनामच्या हो ची मिन नावाच्या राष्ट्राध्यक्षाने त्याच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलंय की मी मेल्यानंतर माझं माझ्या समाधीवर नाव कोरा अगर न कोरा, पण त्या समाधीवरती लिहा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथं चीर विश्रांती घेत आहे. आजही व्हिएतनामला जर आपण जाऊन बघितलं तर त्या राष्ट्राध्यक्षाच्या समाधीवरती लिहिलंय की महाराजांचा मावळा इथं चीर विश्रांती घेत आहे. आता बरीच वर्ष ओलांडले आणि त्याच्यानंतर त्याच व्हिएतनामची महिला परराष्ट्र मंत्री होती मादाम बिन, ती भारत दौऱ्यावरती आली होती. त्यावेळी आपल्या भारताचे
जे परराष्ट्र मंत्री होते बाबू जगजीवनराम, त्यांनी त्या मादाम बिन्नेला अमेरिकेचा आपला दिल्लीचा लाल किल्ला दाखवला, महात्मा गांधींची समाधी दाखवली. मादाम बिन्ने यांना सांगितलं संपला माझा भारत, तुम्ही समाधानी आहे का? तेव्हा मादाम बिन्नेंना सांगितलं मला तुमच्या भारतातला रायगड बघायचा. बाबू जगजीवनराम यांना आश्चर्य वाटलं की ह्या बाईला माझ्या भारतातल्या महाराष्ट्रातला रायगड कसा काय माहित. मादाम बिन्नेला विचारलं कसं काय माहित? ती म्हणाली कधीतरी या माझ्या देशामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. माजी राष्ट्राध्यक्षांच्या समाधीवरती लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथं क्षीर विश्रांती घेत आहे. आमच्या देशाला तुमचे महाराज नवीन नाहीत, मला तुमचा रायगड बघायचा आहे. त्यांचा नाईला झाला, रायगडला आणलं. रायगडची माती तिनं थोडी घेतली जवळ आणि ती तिच्या बॅगेमध्ये भरली. तिला पत्रकारांनी परत विचारलं ही माती कुठे घेऊन चाललाय? तिनं सांगितलं तुमची माती शूरवीरांची माती आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेत, इथं छत्रपती संभाजी महाराज जन्माला आलेत, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेत. शिवरायांचा पवाडा ज्यांनी रशियापर्यंत पोहोचवला ते अण्णाभाऊसाठी इथं जन्माला आलेले आहेत. तुमची माती मी माझ्या देशामध्ये नेणार, माझ्या देशातल्या मातीमध्ये मिसळून टाकणार. माझ्या देशामध्ये सुद्धा कदाचित असे शूरवीर जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. एवढ्या मोठ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे. आज तुम्ही सगळे या ठिकाणी कामगार म्हणून काम करताय, प्रत्येकाच्या काळजावरती तुम्ही दगड ठेवून तुम्ही काम करताय. उसवलेल्या तुमच्या संसाराला ठिगळं लावताना तुम्ही तुमच्या जीवाचा अक्षरशः रान करताय. पण अशा काळामध्ये जगाच्या पाठीवरचं कुठलंच मोटिवेशन तुमच्या जिंदगीमध्ये काम करू शकत नाही. एकमेव जगाच्या पाठीवरचं जबरदस्त मोटिवेशन आहे, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जावळी जिंकल्यानंतर सुद्धा त्या काळामध्ये महाराजांचं पितृक्षेत्र हरपलंय, वडील सोडून गेलेत, अफजल खानाचा वध केलाय. त्याच वेळी त्यांच्या पत्नीचं सईबाईचं निधन झालंय, सुरतेची लूट केलेली आहे, त्यावेळी त्यांच्या ज्येष्ठ बंधूचा मृत्यू झालेला आहे. ज्या काळामध्ये कर्नाटकला स्वारी केलेली आहे त्या काळात त्यांचा सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या जवळ नाही. प्रत्येक वेळी त्यांच्या अंगावरती संकट आहे, पण तरीही महाराज त्या काळामध्ये जबरदस्त झगडत राहिलेले आहेत. मला याची जाणीव आहे की सगळ्यांचं युद्ध आयुष्यभर पोटासाठी चालू असतं. तुम्ही सगळे इथं पोटासाठी आहे. महाराजांचा त्या काळात संदेश होता स्वराज्याचा एकच हेतू आहे, सर्वांस पोटास लावणे आहे. सगळ्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची आहे. पण महाराज स्वतः 24 तासात एकदाच जेवण करत होते. माणसाची बुद्धी का तल्लक असते? महाराजांनी सगळ्या लढाया का जिंकल्या? 422 किल्ल्यांपैकी एकही किल्ला त्यांनी का नाही सोडला? याचं एकमेव कारण आहे श्री सेन नावाचा एक लेखक महाराजांचं एक चरित्र लिहितो, ट्रॅव्हलर्स ऑफ देवनार अँड कॅलरी, आणि त्या चरित्रात एक वाक्य लिहितो, तो जेवतो पण 24 तासात एकदाच, तो उपवास कधीच करत नाही. कमी जेवल्यामुळं त्यांची बुद्धी तल्लक राहते. परवा तुम्हाला पटणार नाही, बस्तोडच्या एका कार्यक्रमात मी होतो. 100 वर्षाची रुक्मिणी पाटील नावाची आजी, तिचा वाढदिवसाचा कार्यक्रम तिच्या घरच्यांनी ठेवला होता. त्या आजीला मी विचारलं एवढ्या वर्ष तुम्ही कसं काय जगला आणि तुम्हाला काय गुडघेदुखीचा त्रास आहे का? तुमची नजर चांगली आहे का? तुम्हाला नीट ऐकायला येते का? तर ते हो म्हटले. मी म्हटलं कसं काय? तर ते म्हटले सकाळी एकदा जेवते, संध्याकाळी एकदा जेवते, सकाळी एकच चपाती, संध्याकाळी एकच चपाती. मी म्हटलं किती वर्ष? तर फार पूर्वीपासून मी एवढंच खाते म्हटले, मध्ये आधी चहा सुद्धा घेत नाही. कमी खाणारी माणसं जास्त वर्ष जगतात, सारखी बका 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 खाणारी माणसं ही पटकन जातात. लक्षात आलं का? म्हणजे महाराजांनी आम्हाला त्या काळामध्ये हे दाखवून दिलेलं आहे की थोडं कमी खाल्लं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जेवढं राजधोरण आहे ते सगळं आपल्याकडे आलेलं आहे, ते त्यांच्या आहारामुळे तो मिताहारी होतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, भारतामध्ये 4च पर्वतरांगा फार महत्वाच्या आहेत. एक सह्याद्री, दुसरं अरवली, तिसरं विंध्य आणि चौथं फार महत्वाचं आहे ते म्हणजे हिमालय. आता सह्याद्री जो आहे, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये आणि कुशीमध्ये राहणारे जेवढे मावळे आहेत ते सगळ्या जातीपत्तीचे होते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा होता, तो प्रत्येकाचा अनुभव महाराजांपर्यंत पोहोचलाय. याचा अर्थ त्यांच्या बुद्धीचा एक म्हणजे तो सह्याद्री आहे. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात महाराजांची बुद्धी घडलेली आहे. तर तुम्ही माहिती घ्या, आता गुगलला जाऊन सर्च करा, फादर ऑफ इंजिनियर्स, जगाच्या पाठीवरच्या सगळ्या इंजिनियर्सचे बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला आजही ते तिथं नाव मिळाल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या पाठीवरचा उर्दू भाषेचा पहिला कोचकार छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जगाच्या पाठीवरचे आदर्श स्थापत्य तज्ञ छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जगाच्या पाठीवरचे 8 भाषांचे एकमेव जाणकार राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आल्याशिवाय राहणार आहे. आदर्श अर्थतज्ञ आहेत, आदर्श कुशल प्रशासक आहेत. ही बाजू आमच्या तुमच्या समोर आणली जात नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला आठवत नाहीत. गेल्या 10-12 दिवसांमध्ये एक राहुल सोलापूरकर नावाचा फक्त माणूस आठवतो. का तर त्याने महाराजांवरती एक वक्तव्य केलं म्हणून. तुम्हाला त्याची फक्त मी जाणीव करून देईन. त्याचं म्हणणं असं होतं, त्यांना काही आपण म्हणायचं नाही, त्यांचा काही बांध माझ्या बांधाला लागून नाही, त्यांचं काही माझा हार्डवेअर नाही, पण आपल्याला एक जाणीव करून दिली पाहिजे. राहुल सोलापूरकर असं म्हणाला, तो चांगला अभिनेता आहे. पण काय म्हणाले की महाराजांनी औरंगजेबाच्या बायकोला लाच दिले, औरंगजेबाच्या उजेराला लाच दिले आणि महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले. प्रत्यक्षात आग्र्याच्या कैदेमध्ये प्रसंग असा झाला होता, महाराज आग्र्याच्या कैदेमध्ये असताना
तो औरंगजेबाचा वजीर जवळ गेला आणि वजीराला महाराज सांगतायत मला लवकर सोडून दे. आता मला सांगा, मी तुम्हाला म्हटलं तुमच्या गॅस त्या प्लांटवरनं मला सोडून द्या, मी माझ्या गावाकडे जातो आणि लगेच माघारी येतो, तुम्ही सोडाल का मला? म्हणजे समजा मी काही चूक केलेली असेल, तुम्ही मला इथे पकडून ठेवलं असेल तर सोडू शकत नाही. पण महाराज वजीराला सांगतायत मला सोडा, मी महाराष्ट्रात जातो आणि लगेच माघारी येतो, महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या गडकिल्ल्यांच्या चाव्या तुमच्या स्वाधीन करतो, महाराष्ट्रात जातो, आदिलशाही आणि कुतुबशाही मी ताब्यात घेतो, ती तुमच्या स्वाधीन करतो, आयुष्यभर तुमच्या दिल्लीच्या तख्ताची सेवा करायला मी तयार आहे, मला फक्त सोडा, जाताना तुम्हाला 1 करोड देतो. तो वजीर प्रचंड खुश झालाय, बादशाहकडे गेलाय आणि बादशाहला म्हणालाय बादशाह वो शिवाने आपके सामने एक अर्जी रखी है. त्यावेळी बादशाह म्हणतो क्या रखी है? तेव्हा त्या वजीराने सगळी अर्जी ऐकवली आणि मग बादशाह म्हणतोय कहा है 1 करोड, कब देने वाला है? तेव्हा तो वजीर म्हणतोय नाही महाराष्ट्र में जाने के बाद भेज दूंगा ऐसा बोला है. म्हणजे दिले काही नाहीतच. मग परत बादशाह म्हणाला त्याला अरे बेवकूफ ना समझ, सियासत की राजनीति को तो समझता नहीं है, वो शिवा जो है उसका कुछ में घाटा नहीं, हमारा कुछ फायदा नहीं और ऊपर से फोकट में रिहाई, तो उस शिवा की चालाकी को समझता नहीं है. त्यावेळी तो वजीर म्हणतोय बादशाह सलामत हम ना समझ लेकिन आप कहना क्या चाहते हो? त्यावेळी बादशाहने त्याला 2-4 कानाखाली लावल्या, ते वजीर खाली पडला. वजीर परत म्हटला बादशाह आप कहना क्या चाहते हो? त्यावेळी तो औरंगजेब म्हणतोय जरा हमारे दरबार के हिसाब किताब की कागजात लाना फिर बताता हूं. त्याने कागद आणले, कागद आणल्यानंतर त्याला मग विचारले जरा उसमें देखकर बताओ तारीख 10 मई को हमारी जन्मदिन मुबारक मौके पर वो शिवा ने हमें कितना रुपया दिया था? त्यावेळी वजीर काय म्हणतो पूरे 1000 रुपये. और हमने मेहरबान होकर उसको कितना रुपया दिया था? तो म्हणतो पुरे 10,000, म्हणजे 9,000 तोट्यातच आला तो बादशाह. पुढे तो विचारतोय जरा उसमें देखकर बताओ वो शिवा को उसका लड़का संभाजी और उनके साथ आने वाले जो लोग हैं 600 लोग, उनके खाने पीने का खर्चा कितना हुआ? तेवढी तो काय सांगतो पूरे 25,000. 3 महीने का कितना हुआ? 75,000. और शिवा का राजगढ़ से यहां तक आने का खर्चा कितना हुआ? तो म्हणतो पूरे 1 लाख. वो किसने किया? शाही खजाने से हुजूर. वो किसका है? हुजूर आपका. अब बताओ शिवा ने सिर्फ हमें 1,000 दिया, हमने मेहरबान होकर उसको 10,000 दिया, 1 लाख का खर्चा भी किया, खाने पीने का 75,000 का खर्चा किया, और जब शिवा ने हमारी सूरत को लूटा था तब कितना रुपया भगाया था? तेव्हा तो सांगतोय पूरे 2 करोड और सोने हिरे जवाहर रत्न वो अलग से. याचा अर्थ तो बादशाह म्हणतो इसीलिए वजीर साहब आप सैनिक ही रही हो, हमारी तरह दिल्ली के तख्त पे बैठोगे तो अपने आप हिसाब समझ में आएगा. ही साधी गोष्ट नाही. ज्या महाराजांनी त्यांना लुटून मोकळं केलं ते महाराज औरंगजेबाच्या बायकोला लाच देतील आणि तिथून निसटतील हे शक्य आहे का? म्हणजे एकमेव कारण आहे ते गेल्या 10-12 दिवसामध्ये महाराज आम्हाला आठवले नाही पाहिजेत, महाराजांचा पराक्रम आठवला नाही पाहिजे, फक्त राहुल सोलापूर किंवा त्याचे वक्तव्य आठवलं पाहिजे. तेवढा साधा एकमेव विषय आहे. पण त्या ठिकाणी सगळ्या शाळांमध्ये आदर्श राजा कसा असावा हे शिक्षण दिलं जातं. अमेरिकेमध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा कंपल्सरी पेपर आहे. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशाची स्वतःची गुप्तचर संस्था आहे, पण त्या प्रत्येक गुप्तचर संस्थेला कोणाचं तरी ट्रेनिंग दिलं जात आहे. इस्रायल नावाचा एक देश आहे, त्या इस्रायल देशाची मोसाद नावाची गुप्तचर संस्था आहे. ती मोसाद नावाची जी गुप्तचर संस्था आहे ती कुणाला आदर्श मानते? तिथल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग कोणाचं दिलं जातं? तर आमच्या बहिर्जी नायकांचं ट्रेनिंग दिलं जातं. याचा सरळ अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा जगाच्या पाठीवर त्याच काळामध्ये सगळीकडे पोहोचलेला आहे. साधं फेसबुक नाही, इन्स्टा नाही, व्हॉट्सअप नाही, काहीच नाही. अशा काळामध्ये तो पराक्रम पोहोचवण्यासाठी राजमाता जिजाऊंनी अनेक माणसं नेमलेली होती. त्या काळात अनेक शाहीर तयार झालेले होते. शाहीर अज्ञानदास हा त्याच काळातला आहे ज्यांना त्या काळात राजमाता जिजाऊंनी 1 कोटी रुपयांचं बक्षीस दिलेलं होतं. एक उमदा घोडा आणि 12 तोळ्याचं सोन्याचं कडे बक्षीस दिलेलं होतं. आता दुसरा विषय असा, एकमेव महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला जर फिरायला जायचं झालं, देशामध्ये कुठेही फिरायला जायचं झालं तर रायगड नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्याला फक्त जायचं. एखादकडे ज्यावेळी बांधून पूर्ण झालाय त्यावेळी महाराजांनी सांगितलं की हा रायगड फक्त महादरवाजा सोडून दुसऱ्या कुठल्याही मार्गाने जर कोणी सर केला तर त्याला मोठं बक्षीस देण्यात येईल. एक डोंबराचं पोरगं त्या ठिकाणी गेलेलं होतं. ते करत बघता ते रायगड सर करून वरती गेलं. वरती जाऊन त्यानं भगवा झेंडा रोवला आणि तिथे गेल्यानंतर महाराजांनी त्याला त्या काळात 12 तोळ्याचं सोन्याचं कडे बक्षीस दिलं होतं. महाराज म्हटले अरे रायगड अजून चांगला झालेला नाही, रायगडच्या सगळ्या काळात तासून काढा, महादरवाजा सोडून दुसऱ्या कुठल्याच मार्गाने कुणालाच वरती जाता आलं नाही पाहिजे. त्या डोंबराच्या पोरानंतर आमची हिरकणी नावाची एक आदर्श आई त्या काळात तो गड चढून वरती गेलेली होती आणि तिच्याच नावावरती हिरकणी बुरुज आजही रायगडवरती उभा आहे. आता महाराजांनी परत सांगितलंय सगळ्या कडात तासून काढा. सगळ्या कडात तासून काढल्या. तो रायगड असा उभा केला की महादरवाजा सोडून कुठल्याच मार्गाने कुणालाच रायगडवरती जाता येत नाही.
हा रायगड ज्यावेळी उभा केलाय त्यावेळी एक नियम तयार केलाय की या रायगडच्या महादरवाजाच्या बाजूला सूर्यास्तानंतर सगळं बंद झालं पाहिजे. तो महादरवाजा बंद करायचा, परत कधीच कुणाच्या बापाला सुद्धा आत घ्यायचं नाही. पण झालं असं की स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनाच रायगडकडे जायला वेळ झाला, गडाचा दरवाजा बंद केला होता. बुरुजावरचा पहारेकरी म्हणाला अजिबात आत यायचं नाही, कारण स्वराज्याचा कायदा आहे, सूर्यास्तानंतर इथले गडाचे दरवाजे बंद होतात, परत कधीच कुणाच्या बापाला उघडत नाही. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत अरे बाबा स्वतः मी छत्रपती शिवाजी महाराज इथं आलोय, मीच कायदा तयार केलाय आणि मला तो शहाणपण शिकवतो का काय. त्यावेळी बुरुजावरचा पहारेकरी म्हणतो तुम्ही महाराज आहे का आणखी कोणाही सकाळ झाल्यानंतर बघूया, पण तोपर्यंत तरी काही करता येणार नाही, दरवाजा उघडता येणार नाही. महाराज रात्रभर थंडी वाऱ्यात त्या ठिकाणी कुडकुडत बसून राहिलेले आहेत, दरवाजा बंदच आहे. बुरुजावरचा पहारेकरी तसाच उभा आहे, सूर्योदय झालाय, सकाळ झाली आहे. त्यावेळी बुरुजावरचा पहारेकरी खाली आलाय, हातावरती तलवार घेतलेली आहे आणि महाराजांना म्हणतोय महाराज मला माहिती होतं राज्याला तुम्ही चालवता, पण तुम्हीच आम्हाला शिकवले नव्हतं की स्वराज्याचा कायदा हा स्वराज्याच्या राजापेक्षा मोठा असतो. राजे फक्त तुम्ही त्याचं पालन केलंय. राजे म्हटले अरे येड्या तुझ्यासारखे मवळे जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत मला वाटतं माझ्या स्वराज्याकडे कधीच कोणी वाकड्या नजरेने सुद्धा बघणार नाही. स्वतःला सुद्धा त्या कायद्याच्या पुढे अगदी समान मानलेला आहे असा एकमेव राजा आहे. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आजच्या दिवशी जगातल्या 18 देशांमध्ये सगळीकडे जयंती चालू आहे, कारण आमचे रवींद्रनाथ टागोर बरोबर जपानला गेले होते आणि जपानच्या पत्रकारांना विचारलं होतं तुमच्या भारताची ओळख मला फक्त एका वाक्यात सांगायची. आता जर मी तुम्हाला विचारलं तुमच्या हजारवाडीच्या प्लॅनची एका वाक्यात मला ओळख सांगा तरी किती अवघड आहे सांगा, पण भारताची ओळख एका वाक्यात सांगायची होती. त्या काळात रवींद्रनाथ टागोर सांगतायत बुद्धाचं तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम ही माझ्या भारत देशाची ओळख आहे. एका वाक्यात भारताची ओळख आज आम्हाला सांगावं लागतं. कुठल्याही गल्लीत आम्ही गेलो तर अमक्याचा पोरगा आहे, तमक्याचा पुतणी आहे, तमक्याचा नातू आहे, आमची स्वतःची ओळख नाही. पण स्वतःची ओळख कशी निर्माण करायची हे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलंय. त्यामुळे थांबताना फक्त 4 वेळी तुम्हाला सांगतो कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज. अनेक जण प्रश्न विचारतात कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज. 350 वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. त्या गनिम, इंग्रज, फ्रेंच अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एका बाजूला संयमाचा घाट म्हणजे शिवबा, दुसऱ्या बाजूला सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. एका बाजूला या महाराष्ट्राच्या मातीत झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. एका बाजूला इथल्या लोकांना आलेली जाग म्हणजे शिवबा, दुसऱ्या बाजूला त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. एका बाजूला अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मनापासून अभिवादन करतो, त्यांच्या विचारांना मनापासून अभिवादन करतो. आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून ही जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे. तुम्हाला कदाचित मनाला वाटलं असेल थोडं प्रबोधन व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं. इथे उपस्थित असलेले आपण सगळेच एक नाव मी विसरलो, ज्यांनी मला सांगितलं ज्यांच्या माध्यमातून इथं आलो ते माझ्या गावचेच माणिक काका पांढरे. त्यांच्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो, आपल्यासोबत बोलू शकलो. नाहीतर आम्ही रस्त्यावरून जाताना फक्त हा प्लांट बघत असतो. इथं आज काहीतरी आहे, विशेष आहे आणि वादळापूर्वीची शांतता हे आम्हाला माहित आहे, पण आज प्रत्यक्षात इथपर्यंत येऊ शकलो. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.